हाँ बोला बापूजी. ए जेठ्या, सरप्राईज काय आहे? बापूजी मला माफ करा, मी नाही सांगू शकत. अरे चल ना, आता सांग ना. बापूजी, संक्रांतची सरप्राईज इतकी जबरदस्त आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल तर एकदम खुश होऊन जाल. मी आत्ताच सांगितलं तर सगळी गंमत निघून जाईल. म्हणजे तू सांगणारच नाही? नाही बापूजी. चल चल जाऊ दे. शेठजी, आम्ही हे काय ऐकतोय? मला काहीच ऐकायला येत नाहीये. मॉर्निंग जोक सर. शेठजी, नट्टू काका म्हणाले, शेठजी आम्ही काय ऐकतोय ते तुम्ही फोनवर बोलत होतात ना, ते ऐकून म्हणाले. शेठजी, तुम्ही संक्रांतला गोकुळधाम सोसायटी वाल्यांना तुम्ही काय सरप्राईज देणार आहात जरा सांगा. अच्छा, म्हणजे तुमचं लक्ष कामावर नसून मी फोनवर कोणाशी काय बोलतो यावर असतं तर. काय करणार शेठजी, थोर शहाणे सांगून गेलेत ना, माणूस त्याचे डोळे बंद ठेवू शकतो, कान नाही. म्हणून तर इच्छा नसताना पण आम्हाला हे सगळं ऐकावं लागतं. सांगा ना शेठजी, तुम्ही काय सरप्राईज देणार आहात? अरे काय नट्टू काका, एवढे मोठे असून पण तुम्ही अशी फालतू गोष्ट करता. सरप्राईज तर सिक्रेट असतं ना, सांगितलं तर सरप्राईज कसलं. बागा, शेठजी हॅज गॉट अ पॉइंट. पण शेठजी, आम्ही तर तुमच्या विश्वासातले आहोत ना. बागा हॅज ऑल्सो गॉट अ पॉइंट. अरे आता बापूजींचा फोन होता, त्यांना पण नाही सांगितलं मी. बागा, नो चान्स. ठीक आहे, नका सांगू. पण ते सांगू का काय? की तुम्ही संक्रांतला गावी चालले आहात ते? हा, ते सांगून टाक. त्यात शेठजी पासून काय लपवायचं? इनफॅक्ट शेठजींना माहिती आहे, त्यांनीच मला परवानगी दिली आहे. हो का? अरे शेठजी, नट्टू काका तर संक्रांतीसाठी गावी जात आहेत. मी आणि बावरीजी इथेच आहोत. मग तुम्हाला, मला आणि बावरीजींना तुमच्या सरप्राईज मध्ये घ्यावंच लागेल. हो तर ठीक आहे. चला आता धंद्याकडे लक्ष द्या. मी तुला ती संक्रांतीसाठी मस्त स्कीम विचार करायला सांगितली होती, केली? विचार केलाय ना शेठजी, आणि असा केलाय की तुम्ही बघून एकदम खुशच खुश व्हाल. अच्छा, एक मिनिट. हे बघा शेठजी. हे काय? शेठजी, छोटे शहाणे, थोर शहाणे आणि अति शहाणे, सगळे याला पतंगच म्हणतात. ए दीड शाण्या, ते तर मला पण माहितीये, पण मी विचारतोय की या पतंगावर आपल्या दुकानाचं नाव आणि ऍड्रेस कशाला छापलाय? लेट मी एक्सप्लेन. बागा, एक्सप्लेन. हो नट्टू काका, शेठजी, हा आपला गडा इलेक्ट्रॉनिक्सचा प्रचार करण्याचा एकदम नवीन मार्ग आहे. शेठजी, हा पतंग कटून जिथे जिथे पडणार तिथे तिथे आपल्या गडा इलेक्ट्रॉनिकची जाहिरात होणार. मी असे बरेच पतंग छापले आहेत शेठजी. जोही ग्राहक आपल्याकडून खरेदी करणार त्याला आपण पतंग फ्री द्यायचा. मकर संक्रांतीला तो जेव्हा पतंग उडवेल आणि आपल्या गडा इलेक्ट्रॉनिकचं नाव घर घर, गल्ली गल्ली, रस्त्या रस्त्यामध्ये पोहोचेल शेठजी. मस्त मस्त स्कीम विचार केलीस तू. नाही शेठजी, फक्त मी नाही, आम्ही दोघांनी. ओके बाबा, ठीक आहे. तुम्ही दोघांनी चांगली स्कीम विचार केली. थँक्यू. बबिताजींचा फोन. चला चला, आता उभे काय आता, चला धंद्यामध्ये ध्यान द्या. चला चला चला, काम करा काम करा. चला बोला बोला बबिताजी, या गरीबाची कशी काय आठवण काढली? जेठाजी, मी तुम्हाला ते विचारायला फोन केलाय जे तुम्ही सगळ्यांसमोर नाही बोलू शकला. काय? तेच सरप्राईज वाली गोष्ट. अच्छा, ती त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही? आय नो की त्यावेळी सोसायटी मधून बाहेर पडताना सगळी लोक तिथे होते, तर तुम्ही नाही सांगू शकला. अरे बबिताजी, मी नाही सांगू शकत. प्लीज सांगा ना जेठाजी, प्लीज. बबिताजी, नाही सांगण्यामागे कारण आहे. काय कारण आहे? जेव्हा सरप्राईज समजेल ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत मला. ठीक आहे, तर मी एक काम करते, मी ना तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, मग ती सरप्राईज वाली गोष्ट तुम्ही मला सांगा.
आणि मग माझ्या चेहऱ्यावरचे भाव जे तुम्हाला बघायचे ते तुम्ही बघा, हो ना? बबिताजी जरा वाट बघावी लागेल. वाट बघण्यात आनंद आहे. बघा, माझ्यावर विश्वास ठेवा की हे सरप्राईज इतकं जबरदस्त आहे की जेव्हा हे तुमच्या समोर असं उघडेल ना तेव्हा तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल. वेल, एवढं विचारून सुद्धा तुम्ही नाही सांगत आहात. आय एम शुअर ते नक्कीच काहीतरी खास असेल. अरे खास म्हणजे एकदम खास. ओके, ॲज यू विश. आय वेट फॉर द राईट टाइम. म्हणजे मी त्या वेळेची वाट बघेन. बबिताजी, बापूजींचा दुसऱ्या लाईनवर फोन येतोय, तर नंतर आपण बोलूया, ठीक आहे? हो हो, ओके ओके, बाय. ओके, सॉरी. हा बापूजी. ए जेठे, ऐकतोस का? तुला भेटायला एक खास पाहुणा आलाय. कोण? बोल ना तू स्वतःच. कसा आहेस जेठालाल? अरे महेश भाई, तुम्ही? अरे बाबा, सुरतहून तू मांजा आणि पतंगाची ऑर्डर दिली होतीस ना, त्याची डिलिव्हरी करायची तर यावंच लागेल ना. काय सांगताय महेश भाई, तुम्ही पतंग आणि मांजा द्यायला सुरत वरून मुंबईला आलात? नाही नाही नाही, मी चेष्टा करतोय. खर तर मी एका कामानिमित्त मुंबईला येणारच होतो, तर म्हटलं चला पतंग आणि मांजा सोबतच घेऊन जाऊया. या निमित्त आपली भेट तर होईल. अरे नाही नाही महेश भाई, खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं तुम्ही आलात ते. तुम्ही एक काम करा, बापूजी बरोबर गोष्टी करा, मी येतोच तोपर्यंत. ठीक आहे ठीक आहे, मी वाट बघतो. नटू काका, बागा, काय शेठजी? ते मी जरा घरी जाऊन येतो. हा, ते आता मी फोनवर बोलत होतो, तुम्ही ऐकलं नाही? हो, ठीक आहे, मग सांगतो. आता सुरत वरून महेश भाई वकील आले आहेत घरी, म्हणून घरी जातोय, ठीक आहे? तर आता जर मी कदाचित परत नाही आलो तर तुम्ही दोघे दुकान वाढवून घरी जा. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे शेठजी. पण हा शेठजी, तुमच्या सरप्राईज मध्ये मला आणि बावरीजींना घ्यायला विसरू नका प्लीज. अरे हा भाऊ, नाही विसरत. ओके. हा, टप्पू, जेठा अंकलला फोन करून विचार ना की काय सरप्राईज आहे. यार गोगी, मी खूप ट्राय केलं पण पप्पा सांगायला तयारच नाहीयेत की सरप्राईज काय आहे. सांगतील टप्पू, सांगतील. कदाचित सगळ्यांसमोर नसेल सांगितलं. आपण एक काम करू, सरळ दुकानावर धावा बोलू, तिथे तर नक्कीच सांगतील. चल. जी जी, हाजी हाजी, हो हो. अरे पप्पा, जेठा अंकल. 25 लोकांसाठी फर्स्ट क्लास एसी बस. हा, आणि सकाळी तुम्हाला जो टाइम सांगितला ना त्या टायमाला गोकुळधाम सोसायटी मध्ये घेऊन या. हा, पण काही गडबड करू नका हा भाऊ. आणि गोकुळधाम सोसायटीचा ऍड्रेस मी तुम्हाला मेसेज केलाय, मिळाला ना तुम्हाला? ओके ओके ओके, चला, थँक्यू. पप्पा, पप्पा. जेठा अंकल. हा, बोला बोला बोला. बरं झालं जेठा अंकल तुम्ही इथेच भेटलात, हा. नाहीतर आम्ही दुकानात येणार होतो. का? पप्पा, आम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हा, अच्छा, काय? आम्ही ऐकलंय की मकर संक्रांतीला तुम्ही पूर्ण गोकुळधाम सोसायटीला सरप्राईज देणार आहात. मग पप्पा लवकर सांगा ना की सरप्राईज आहे तरी काय. बेटा, सरप्राईज आहे, कसं सांगू शकतो मी? अंकल, पतंगच्या बाबतीत पूर्ण पावडर गल्लीत टप्पू सेनाचं नाव आहे. हा, मग आम्हाला माहित असायला पाहिजे ना की आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत. हो, मकर संक्रांतीसाठी तर आपण सगळी लोक किती प्लॅन करतो. आणि अंकल, मकर संक्रांतीमध्ये आम्ही कुठली रिस्क नाही घेऊ शकत. आणि अंकल, टप्पूचं पतंग कापायचं एव्हरेज विराट कोहलीच्या बॅटिंग एव्हरेज पेक्षा जास्त आहे. करेक्ट गोली, करेक्ट. आणि पप्पा, या एव्हरेजला मेंटेन करण्यासाठी मला तर कळलंच पाहिजे ना की मकर संक्रांत कधी साजरा करतो आणि कशी साजरा करतो. ठीक आहे ठीक आहे. तुम्हा लोकांना जाणून घ्यायचं ना की सरप्राईज काय. उद्या तुम्हाला नक्की समजेल. ही चीटिंग आहे अंकल. अरे चीटिंग काय बेटा, तुम्हाला सरप्राईज शब्दाचा अर्थ माहिती आहे ना? हो, माहितीये, तरी पण सांगा ना. हो. अरे बाळांनो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. या वर्षीची मकर संक्रांती इतकी धमाल होईल, इतकी धमाल होईल की सगळे एकदम खुश होऊन जाल. ठीक आहे पप्पा, आता तुम्ही म्हणताय तर ठेवतो विश्वास. काही असो अंकल, पण आमची मकर संक्रांत रॉकिंग झाली पाहिजे. अरे बेटा, रॉकिंग क्या, रॉकिंग शॉकिंग होणार. आता घरी चला. हे माझे मित्र आहेत ना महेश भाई वकील, ते सुरत वरून आलेत आपल्या सगळ्यांसाठी पतंग आणि मांजा घेऊन. चला चला चला.